Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We are going to study Christology, the life of Christ that we have already studied. आणि आपण जो पूर्वी विषय सुरू केलेला आहे ख्रिस्टॉलॉजी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र, त्याचा पुढील भाग आज आपण पाहणार आहोत. And today we are going to learn about Jesus's life, two aspects, his work and then his titles. आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या दोन भागांचा आपण अभ्यास करणार आहोत की त्याचं कार्य आणि त्याला दिलेल्या उपमा किंवा त्याला दिलेली नाव आणि त्याचा अर्थ. आमेन. Last time we were talking about what people think about Jesus, what is their belief. गेल्या वेळेला आपण पाहिलं की लोक येशूला काय समजत होते, येशू कोण आहे असा त्यांचा विश्वास होता. And what does the Bible says about Jesus, who Jesus is? पण पवित्र शास्त्र येशू बद्दल काय सांगतं की येशू कोण आहे? Of course, the Bible is our best source about Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणून घेण्याचा सर्वात उत्तम जर स्रोत काय असेल तर तो म्हणजे पवित्र शास्त्र. We know he's more than a prophet. आणि आम्हाला माहित आहे की तो संदेष्ट्यापेक्षा अधिक काहीतरी आहे. He's the Son of the living God. तो जिवंत देवाचा पुत्र आहे. He's He is God in flesh. आणि तो देहधारी बनून पृथ्वी तलावर मानवरूप धारण केलेला देव आहे, देवाचा पुत्र आहे. He is God and man. तो पूर्ण 100% देव आहे आणि तो 100% मनुष्य देखील आहे. When he was hungry, he was tired. It shows he's man. आणि आम्ही पाहतो की येशू दमला, येशू रडला, येशूला भूक लागली, यावरून हे सिद्ध होतं की तो पूर्णपणे मानव होता. So we will learn today the works of Jesus that only God could do them. आज आपण येशूच्या जीवनातील अशी कार्ये पाहणार आहोत, अशा गोष्टी पाहणार आहोत की केवळ देवच त्या करू शकतो. आमेन. Number one, Jesus's work in creation. पहिली गोष्ट म्हणजे विश्वाच्या निर्मितीमध्ये प्रभू येशूचा असलेला सहभाग. What is Jesus's role in creation? आता विश्वाच्या निर्मितीमध्ये प्रभू येशूनं काय सहभाग घेतला, काय भाग घेतला? John chapter 1 and verse number 3. योहान कृष्णवर्तमान 1:3 मध्ये आम्ही वाचतो, The Bible says all things were made through him. It's talking about Jesus. Without him, nothing was made that was made. आणि योहान कृष्णवर्तमान येशूविषयी काय सांगतो पहा 1:3 मध्ये, सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आमेन. Then we find Colossians chapter 1 and verse number
15 to 17 we read, and that we read only in Marathi. आणि कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 15 ते 17 वचन आपण वाचूया. कलसई 1, 15 ते 17. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. आमेन. So let me make correction here. Verse number 15. He is the image of the invisible God, the firstborn over creation. या आणि 15व्या वचनात आम्ही काय वाचतो की तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. आमेन. It doesn't mean that God created Jesus first, and that's why he is firstborn. आणि या ठिकाणी सर्व उत्पत्तीत तो ज्येष्ठ म्हणजे पहिला आहे याचा अर्थ देवानं येशूला पहिल्यांदा निर्माण केलं आणि नंतर सगळं विश्व निर्माण केलं असा होत नाही. Because the Bible says he is the creator. Through him and for Yeah. him all things were created. कारण पवित्र शास्त्रामध्ये आम्ही काय वाचलं की प्रभू येशू हा निर्माण करणारा निर्मितीक्षम आहे. त्यानं सर्व विश्व निर्माण केलं. देव जो बोलला तो शब्द प्रभू येशू होता आणि सर्व विश्व प्रभू येशूसाठी निर्माण केलं गेलं, त्याच्याद्वारे निर्माण केलं गेलं. आमेन. It means it's the title of honor that he is above all things. आणि प्रभू येशूच्यासाठी ही एक सन्माननीय पदवी आहे की तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, सर्वांच्या वरचा आहे. आमेन. Amen. Number 2, we learn his role in controlling everything that happened in this universe. आता या विश्वामध्ये देवानं ज्या गोष्टी निर्माण केल्या त्याचं नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा वाटा काय आहे किंवा सहभाग काय आहे हे आपण पाहूया. Verse number 17, here we learn that in him all things consist. आणि कलस 1:17 मध्ये आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये सर्व गोष्टी अस्तित्वात आल्या. What about Hebrews chapter 1 and verse number 3? आता इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आपण बघूया. Let's read that. आपण ते वाचूया. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आमेन. So it tells us he uphold all things by the word of his power. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तो आपल्या शब्दाने या विश्वातील सर्व गोष्टी नियंत्रित करतो. आमेन. What about miracles? आता चमत्काराविषयी काय.
Of course, we know Jesus did many miracles. आणि शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले, चिन्ह केली. He opened the blind eyes. त्याने आंधळ्यांना डोळे दिले. Deaf ear, dumb to speak. आणि जे मुके होते ते बोलू लागले. He raised dead. आणि जे मरणाने मेलेले होते अशा लोकांनाही त्याने मरणातून जिवंत केलं. Even in his name, still miracles happen. आणि आज देखील 2026 मध्ये जगभरामध्ये प्रभू येशूच्या नावाने अनेक चिन्ह चमत्कार होताना आम्ही पाहतो, ऐकतो. आमेन. Let's read John chapter 5 and verse number 36. योहान सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 36वा वचन आपण वाचूया. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे. आमेन. What about chapter 10 and verse number 30? योहान सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 37वा वचन आपण वाचूया. 10:37. मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका. So here Jesus is telling that I the work of my Father. या ठिकाणी प्रभू येशू काय म्हणत आहे की मी जी कृत्य करतो, चिन्ह चमत्कार करतो, ती पिता जे मला सांगतो किंवा मी जे पाहतो तेच करतो. I do the very work my Father does. God आणि does. माझा पिता जे कार्य करतो तीच मी कार्य करतो, चिन्ह चमत्कार करतो. आमेन. He does miracle. Jesus does miracle. देव पिता चमत्कार करतो, येशू देखील चमत्कार करतो. He creates. Jesus creates. देव पिता निर्मिती करतो, प्रभू येशू देखील निर्मिती करतो. In some literature, some fictional literature, it is mentioned that Jesus made some birds and then he breathed and the birds started to fly. आणि येशूविषयीच्या ज्या दंतकथा आहेत त्यामध्ये एके ठिकाणी असं लिहिलेलं आहे, येशूनं काही पक्ष्यांना निर्माण केलं आणि त्यांना जिवंत केलं आणि त्यांना हवेत सोडून दिलं. Of course, the Bible doesn't tell us. पवित्र शास्त्रामध्ये त्याचा संदर्भ नाहीये. But we find many things where we see Jesus's role in the work of creation. मात्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या निर्मिती संबंधी मधला सहभाग अनेक ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे दिसून येतो. आमेन. And I want to give you this homework where you find how Jesus creates. आणि विद्यार्थ्यांना हा गृहपाठ देण्यात मी ठरवलेला आहे की प्रभू येशू कशा प्रकारे निर्मिती करणारा देव आहे, देवाचा पुत्र आहे. हा गृहपाठ विद्यार्थ्यांसाठी आहे. Then another role is he forgives sin. आणि प्रभू येशूचं दुसरं एक कार्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पापांची क्षमा करणारा व्यक्ती आहे. Of course, we know no one can forgive sin. आणि आम्हाला माहिती आहे की देवाशिवाय
कोणीही या पृथ्वी तलावर पापांची क्षमा करू शकत नाही. Of course, people can sell forgiveness, they can sell salvation, but they cannot forgive sin. हा, आणि जगामध्ये, समाजामध्ये घडणाऱ्या जीवनामध्ये इतर गोष्टींची लोक एकमेकांना क्षमा करू शकतात, पण देवाशिवाय पापांची क्षमा कोणालाही करण्याचा अधिकार नाही. Recently, I was watching that some of the Hindu priests they were selling forgiveness, the certificate to go to heaven. आणि काही दिवसापूर्वी मी जे हिंदूंचे धर्मगुरू आहेत, पुजारी आहेत किंवा आचार्य आहेत, त्यांच्याविषयी पाहिलं की ते लोकांना पापक्षमेची सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र देतात की आता तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे, आता तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आमेन. And sadly, it happened also in the church history, how the church leaders were selling forgiveness and the certificate to go to heaven. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये रोमन कॅथॉलिक पंथाने पोप यांच्या माध्यमातून ही प्रथा सुरू केली होती की ठराविक पैसे चर्चमध्ये जमा करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी पाप क्षमेची सर्टिफिकेट विकत घेऊ शकता, जेणेकरून देव तुम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश देईल. आमेन. But we know no one has right and authority to forgive sin. पण आम्हाला माहित आहे की देवाशिवाय मानवाच्या पापांची क्षमा करण्याचा हक्क आणि अधिकार कोणालाही नाही. Only Jesus can forgive sin. प्रभू येशूच केवळ मानवाच्या पापांची क्षमा करू शकतो. Here we find in Matthew chapter 9 and verse number 5. मत्ती कृष्णवर्तमान 9व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे आहे? So here we see there is a paralytic man and he couldn't walk and he was brought before Jesus. या ठिकाणी आम्ही पाहतो की एक पक्षघाती, म्हणजे ज्याला अर्धांगवायूचा झटका आलेला आहे असा व्यक्ती आहे, तो चालू शकत नाही आणि त्याला खाटेवर घालून लोकांनी येशूकडे आणलं. And Jesus saw him and Jesus said, your sins are forgiven. आणि येशूने त्याला पाहिलं आणि येशू त्याला म्हणाला की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. Now that man came for physical aid. Jesus is saying, your sins are forgiven. आणि येशूने त्या माणसाला सांगितलं की तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. Here it seems that the doctor is giving the wrong medicine. आणि मग तिथं जे लोक जमलेले होते की त्यांना वाटलं की हा कसा काय एखाद्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करू शकतो, म्हणजे जणू काय येशूनं एखाद्या डॉक्टरनं चुकीचं औषध देण्यासारखं आहे असं तिथल्या लोकांना काही वाटलं. But Jesus knew what he was doing. पण येशूला माहित आहे किंवा माहित होतं की तो काय करत आहे. Jesus was going to heal him physically, and Jesus was also going to forgive his sin. He was going to heal him spiritually. आता येशूला या पक्षघाती मनुष्याला शारीरिक आरोग्य द्यायचं आहे, त्याचा आजार बरा करायचा आहे, त्याचप्रमाणे त्याला आत्मिक आरोग्य द्यायचं आहे,
आत्मिक दृष्टीनेही तो बरा झाला पाहिजे अशी येशूची इच्छा आहे. म्हणून येशू त्याला म्हणतोय, तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. आमेन. And interestingly, the man got much more than he came for. आणि मग हा जो पक्षघाती मनुष्य होता, अर्धांगवायूचा झटका आलेला, तो फक्त बरं होण्यासाठी शारीरिकदृष्ट्या येशूकडे आला होता. पण तो शारीरिकदृष्ट्या बरा झाला, चालू लागला, पण त्याच्या पापांची क्षमा झाली. आत्मिक दृष्टीनेही तो आशीर्वादित झाला. आमेन. And it is my prayer that as you are praying for a miracle to happen in your life, या I pray God would do much more than for. आणि माझी देखील हीच प्रार्थना राहील तुम्हा सर्वांसाठी की तुमच्या जीवनामधील चिन्ह चमत्कारासाठी ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता, त्यावेळेला फक्त तुम्ही प्रार्थना केलेल्या तेवढ्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये न होता त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी तुम्हाला तुमच्या प्रार्थनेद्वारे मिळावं, चिन्ह चमत्काराच्या द्वारे, अशी तुम्हा सर्वांविषयी मला खात्री आहे किंवा माझी प्रार्थना आहे किंवा माझी इच्छा आहे. आमेन. Because the Bible says he is able to do much more than we can ask or imagine. कारण पवित्र शास्त्रामध्ये वचन काय सांगतं की आम्ही मागतो किंवा आम्ही कल्पना करतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं देण्यासाठी तो समर्थ आहे. आमेन. Jesus is giver of life. प्रभू येशू हा जीवनदाता आहे. आमेन. We find that in John chapter 10 and verse number 10. योहान 10:10 मध्ये आम्ही काय वाचतो की चोर येतो, तो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी, पण येशू म्हणतो मी तर तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि ते विपुलपणे देण्यासाठी आलेलो आहे. आमेन. Here the Bible says the thief doesn't come except to steal and to kill and to destroy. I have come that you may have life and that you may have it more abundantly. आणि येशू मानवाला जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी या पृथ्वी तलावर आला. आमेन. As we know, there are two words in Greek. There are two words for life. आता जीवनासाठी ग्रीक भाषेमध्ये दोन शब्द पवित्र शास्त्रामध्ये उपयोगात आणलेले आहेत. One is bio. पहिला जो शब्द आहे तो बायो हा आहे, where we got biology, the study of life. या आणि मग त्याच्यापासूनच बायोलॉजी, जीवशास्त्र की जीवांचं अभ्यास करण्याचं शास्त्र, हा शब्द बायोलॉजी आलेला आहे. आमेन. There are living things, there are non-living things. आणि जगामध्ये जिवंत व्यक्ती आहेत, गोष्टी आहेत आणि जिवंत नसलेल्या, मृत असलेल्या गोष्टी आहेत. Animal, human beings, bio, life. या आणि मग जे जिवंत गोष्टी जगामध्ये आहेत त्यामध्ये मानव आहे, पक्षी आहेत, प्राणी आहेत आणि वनस्पती देखील आहेत, झाडं आहेत. आमेन. Stone, non-living things. आणि जे जिवंत नाहीत त्यामध्ये मग दगड असेल, माती असेल, विटा असतील, लाकूड असेल, या गोष्टी. But then in Greek there is another word called zoe. पण ग्रीक भाषेमध्ये जीवनासाठी दुसरा एक शब्द वापरण्यात आलेला आहे आणि तो शब्द आहे झोए, ZOE. It means the purpose of life, the meaning of life. आणि या झोएचा अर्थ काय आहे? जीवनाचा अर्थ, देवाच्या जीवनासारखं असलेलं जीवन. झोए काइंड ऑफ लाईफ म्हणजे गॉड काइंड ऑफ लाईफ, देवासारखं असणार जीवन. आमेन.
Amen. That's so beautiful. God kind of life, richness Yeah. of life. या आणि देवाचं जे जीवन आहे, देव जो जीवन जगतो त्याच प्रकारचं जीवन म्हणजे झोए काइंड ऑफ लाईफ, झोए प्रकारचं जीवन. आणि येशू असं जीवन देण्यासाठी या पृथ्वी तलावर आला आमच्यासाठी. आमेन. We can have bio as well as long as we are alive, जोपर्यंत but आम्ही या not पृथ्वी Zoe. तलावर या जिवंत आहे तोपर्यंत बायो हे जीवन आमच्या शरीरामध्ये असणार आहे. People have bio, but not Zoe, richness of हा. life. या पण जगातले लोक, सगळ्या लोकांकडे बायो आहे, ते जिवंत आहेत, त्यांच्यामध्ये जीवन आहे, ते चालतात बोलतात, पण त्यांच्यामध्ये झोये नाही. देवाचं जीवन, ज्याला सार्वकालिक जीवन आम्ही म्हणतो, न सुरू होणारं न संपणारं असं जे जीवन आहे ते मात्र जगातल्या लोकांकडे नाही. ते कुणाकडे आहे? ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे, जे नीतिमान बनलेले आहेत, जे देवाच्या कुटुंबामध्ये सामील आहेत, अशा देवाच्या लेकरांसाठी हे झोए जीवन आहे, देवासारखं जीवन आहे, गॉड काइंड ऑफ लाईफ. आमेन. And that's what we call abundant life. आणि मग योहान 10:10 मध्ये येशू तेच म्हणतो, मी तुम्हाला हे झोए जीवन देण्यासाठी, देवाचं जीवन देण्यासाठी आणि ते विपुलपणे देण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेलो आहे. आमेन. And Jesus said, the thief comes to steal, to kill and to destroy. या आणि येशू या वचनामध्ये हे देखील सांगतो आहे, जो सैतान आहे तो चोर आहे आणि तो चोर तुमच्या जीवनातून काही गोष्टी चोरण्यासाठी, तुमचा घात करण्यासाठी आणि तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये येतो. पण मी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जीवन देण्यासाठी, झोए जीवन देण्यासाठी आणि ते विपुलपणे देण्यासाठी आलेलो आहे. आमेन. Isn't that stealing when a young man get into drinking, alcohol, into drinking, and that steal his youthfulness, his Yeah. youth? या आणि मग आम्ही पाहतो जगामध्ये अनेक तरुण आहेत, ते व्यसनाधीन आहेत, दारूच्या आणि इतर गोष्टींच्या व्यसनामध्ये ते जणू काय आपलं तारुण्य गमावून बसत आहेत. म्हणजे सैतान त्यांचं तारुण्य चोरत आहे त्यांच्यापासून, त्यांना व्यसनाधीन करून. आमेन. Or drugs that mess up his life, destroy his family. आणि ते नशेच्या गोष्टी सेवन करतात, मादक द्रव्यांच्या आधारे जातात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या जीवनाचा नाश होतो. That's stealing. आणि अशा प्रकारे सैतान त्यांच्या जीवनामध्ये चोरीचं काम करतो, नाशाचं काम करतो आणि त्यांचा घात देखील करण्याचं काम करतो. But Jesus came to give us life and life in abundance. परंतु येशू आमच्या जीवनामध्ये जीवन, ते देखील विपुल जीवन देण्यासाठी आला. आमेन. John chapter 17 and verse number 2. योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो, जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिलेला आहे. आमेन. Here Jesus is praying. He said, Father, the hour has come, glorify your Son, that your Son may glorify you, and that you should give eternal life to as many you have given me. And then 3 says, this is eternal life. या आणि गेतसेमने बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची ही प्रार्थना आहे,
त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रार्थनेमध्ये पित्याशी बोलत आहे आणि तो काय म्हणतो की हे माझ्या बापा, वेळ आली आहे पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. तू त्याला दिले आहेस त्या सर्वांना सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्याला अधिकार दिलेले आहे. आणि 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच देव आणि तू ज्याला पाठवले त्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. आमेन. And then resurrection of dead. आणि मरणातून पुनरुत्थित होणं. We find that in John chapter 5. योहान कृष्णवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये आम्ही ते पाहतो. And verse number 25 and 26. आणि 25 आणि 26 वचन. 25 आणि 26. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे, कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. आमेन. Now here we see those who will hear, they will live. Those who will hear the voice of the Son of God. हा. आणि या ठिकाणी आम्ही काय वाचतो? देवाच्या पुत्राची वाणी जे लोक ऐकतील आणि त्याच्यावर विश्वास ठेवतील ते जिवंत होतील. मेलेले असले तरी ते जिवंत होतील. Then we see John chapter 11 and verse number 25. योहान कृष्णवर्तमान याचा 11व्या अध्याय आणि 25व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. And here is the story of Lazarus, who was dead for 4 days, and Jesus raised him. आणि येशूचा मित्र लाजरस मरून 4 दिवस झालेले आहेत. त्याला कबरेमध्ये पुरण्यात आलेला आहे. आणि मार्था, मरिया, लाजारसाच्या ज्या बहिणी आहेत त्या लाजारसासाठी दुःख करत आहेत, रडत आहेत. आणि मार्थेला येशू हे बोलत आहे. आमेन. Amen. And Jesus said, I'm the life and the resurrection. आणि प्रभू येशू म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आमेन. Another thing, that Jesus has authority to judge. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशूला देव पित्यानं अधिकार दिलेला आहे न्याय करण्याचा. जगाचा आणि जगातील व्यक्तींचा न्याय करण्याचा अधिकार देव पित्यानं येशूला दिलेला आहे. Let's read John chapter 5 verse number 22 and then 27. आणि योहान 5:22 आणि 27 आपण वाचूया. योहान 5:22 आणि 27. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिलेले आहे. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्याय निवाडा करण्याचा अधिकारही त्याला दिलेला आहे. आमेन. Amen. God has given all the authority to Jesus. आणि देवानं या पृथ्वी तलावरील सर्व माणसांचा न्याय करण्याचा अधिकार
येशूकडे सोपवून दिलेला आहे. आमेन. Let's read Revelation chapter 19 and verse number 11 to 16. प्रगटीकरणाचा 19वा अध्याय याचा 11 ते 16 वचन आपण वाचू. प्रगटीकरण 19 11 ते 16. विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजविल आणि सर्वसमर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवितो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. आमेन. Amen. So here we see Jesus is going to judge. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय सैन्याच्या बरोबर ज्या वेळेला दुसऱ्यांदा या पृथ्वी तलावर येईल, त्यावेळेला तो लोकांचा न्याय करेल असं आम्ही पाहतो. आमेन. Amen. Now we are going to talk about Jesus' claim, I am. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मी कोण आहे या संबंधी जी वक्तव्य केली किंवा जे दावे केले And what ते is आम्ही आहोत. Jesus used this title, I am, is the same title God used for himself. या आणि आम्ही गेल्या वेळेला पण पाहिलं की मोशेला निर्गमाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्या वेळेला जळत्या झुडपाचा दर्शन झालं, त्यावेळेला देवानं झुडपातून हाक मारून त्याला बोलावलं आणि इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी पाठवलं. त्यावेळेला मोशेनं त्यांना देवाला विचारलं की हा कोणता देव, लोक मला विचारतील तर मी काय सांगू. त्यावेळेला देव त्याला म्हणाला की आय एम, मी आहे, या देवानं तुला पाठवलेला आहे असं सांग. जुन्या करारामध्ये मी आहे हे देव पित्यानं स्वतःचं नाव मोशेला स्पष्ट केलं. आमेन. Amen. So the first title is, I am the bread of life. आणि मग आता नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, जुन्या करारामध्ये देव पित्यानं जो हुद्दा स्वतःला घेतलेला आहे, मी आहे, तेच आता पुढे नेतो आहे. आणि तो काय म्हणतो आहे, योहान 6:35 मध्ये, मी जीवनाची भाकर आहे. आमेन. He satisfies. Jesus is the one who satisfies our life. आणि भाकर जशी भुकेल्या व्यक्तीला समाधान देते, आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला समाधान पाहिजे असेल तर आम्ही येशू नावाच्या भाकरीचं सेवन केलं पाहिजे. म्हणजे आम्ही येशूवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याचं आज्ञा पालन केलं पाहिजे. आमेन. And interestingly,
Jesus was born in Bethlehem, and Bethlehem means the house of bread. हा, आणि पहा जीवनाची भाकर कुठून आली? बेथलहेम या गावात येशूचा जन्म झाला. बेथलेहेम याचा अर्थ भाकरीचं घर. भाकरीच्या घरामधून, बेथलेहेम मधून जीवनाची भाकर जगामध्ये आली. आमेन. Another title is I am the light of the world. आणि दुसरा येशूने स्वतःसाठी वापरलेलं नाव किंवा हुद्दा काय होता? की मी जगाचा प्रकाश आहे. We find that in John chapter 8 and verse number 12. योहान 8:12 मध्ये आम्ही हे वाचतो. We know what difference light makes. आता जगामध्ये प्रकाशाचं कार्य काय आहे हे आम्हाला माहिती आहे. Without light, we are in darkness. आमचं जीवन अंधकारामध्ये होतं. Without light, we cannot find our way when it's darkness around. आमच्या अवतीभोवती जर अंधकार असेल तर आम्हाला नीट रस्ता दिसत नाही. Light कुठं helps. जायचं कळत नाही. आमेन. Light helps things to grow. आणि निसर्गामध्ये आम्ही पाहतो वनस्पती झाडं वाढण्यासाठी त्यांना उन्हाची, प्रकाशाची गरज असते. आमेन. Light heals. आणि प्रकाश हा आरोग्य देणारा असा घटक आहे. Light makes visible. You know that X-rays and all those आणि आम्ही पाहतो medical examination. आणि आरोग्य शास्त्रामध्ये एक्सरे काढतात की बाहेरून शरीराच्या आतमध्ये जो बिघाड झालेला आहे तो एक्सरेच्या द्वारे दिसून येतो. And the same title is used for God. In Psalm 27, God said, no, David said, God is my light. हा, आणि स्तोत्रकर्ता दावीद काय म्हणतो की प्रभू येशू माझा प्रकाश आहे, देव माझा प्रकाश आहे. He said, God is my light, whom shall I fear? हा, देव जर माझा प्रकाश असेल तर मी कोणाचं भय बाळगणार? Now, about Buddha, it is said, the enlightened one. आणि बुद्धाविषयी असं म्हणण्यात येतं की बुद्धाला दैवी प्रकाश प्राप्त झालेला होता, त्याचं जीवन प्रकाशित झालेलं होतं. And Jesus said, I'm the light of the world. What a difference. आणि प्रभू येशू म्हणतो की मला प्रकाश मिळालेला नाहीये, मी स्वतःच जगाचा प्रकाश आहे. आमेन. Title about Jesus. Another title about Jesus is, I'm the door. आणि प्रभू येशू साठी दुसरं नाव काय आहे किंवा हुद्दा आहे? तो म्हणतो मी दार आहे. What can we learn about door? आता दार आम्हाला काय शिकवतं? The dongre? या What do we learn about door? Yeah. हा, या दारापासून आम्ही काय शिकतो? दार हे आत जाण्याचं आणि बाहेर जाण्याचं साम. यू कॅन कम इन अँड गो आउट. Amen. Pastor Babakar is going to explain something. He is smiling. त्यामुळे सार्वकालिक जीवनामध्ये, स्वर्गामध्ये, नव्या येरुशलेमेमध्ये जर प्रवेश करायचा असेल, आत जायचं असेल तर येशू या दरवाजातूनच आम्हाला गेलं पाहिजे.
म्हणजे येशूच्या वधस्तंभावर विश्वास ठेवून पापांची क्षमा प्राप्त करून नीतिमान बनून देवाची लेकरं बनून आम्हाला मग येशू या दरवाजातून स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता येईल. Okay. Amen. If you cannot tell me, then that will be your assignment. You cannot run away from me. Okay. If you tell now you don't have assignment, if you don't tell me now, then you will have assignment. हा, आणि मग तुम्ही जर उत्तर आता दिली नाही तर मग गृहपाठ मी तुम्हाला देणारच आहे. Another thing we learn, Jesus' claim is, I am the good shepherd. आणि प्रभू येशू म्हणाला की मी उत्तम मेंढपाळ आहे. A good shepherd protects his sheep, leads, guides his sheep. आणि उत्तम मेंढपाळ काय करतो? आपल्या मेंढरांची पूर्ण काळजी घेतो, त्यांचं संरक्षण करतो, त्यांना चारा पाणी देतो, त्यांना आजारापासून वाचवतो, त्यांना शत्रूंपासून वाचवतो, त्यांचं संरक्षण करतो. अशी सर्व प्रकारची काळजी उत्तम मेंढपाळ जशी मेंढरांची घेतो, तसं प्रभू येशू ख्रिस्त आमची देखील सर्व प्रकारे काळजी घेणारा असा आमचा उत्तम मेंढपाळ आमचा देव आहे. आमेन. When certain things irritate a sheep and a sheep is wounded, a shepherd pour oil. आणि ज्या वेळेला मेंढरांना इजा होते, जखम होते, किंवा मेंढरांना बऱ्याच वेळेला माशा त्रास देतात, त्यावेळेला हा मेंढपाळ काय करतो? त्यांच्या डोक्यावर तेल ओतून त्यांच्या जखमावर तेल ओततो आणि माशांपासून त्यांना त्रास होऊ नये म्हणून देखील त्यांच्या डोक्यावर तेल ओततो. आमेन. It's the same way when we are wounded, when certain things start to irritate us, frustrate us, he pour out the oil of the Holy Spirit. प्रभू येशू ख्रिस्त देखील जो आमचा उत्तम मेंढपाळ आहे, ज्या जगामध्ये असताना आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही जखमी होतो, आम्हाला इजा होते, आम्हाला दुःख त्रास होतो, अडचणी येतात, त्यावेळेला तो आमच्या जखमांवर तेल ओतून तो आम्हाला आधार देतो, आम्हाला बरं करतो, आणि आम्हाला त्रास देणाऱ्या जगामधल्या गोष्टी आहेत त्यापासून देखील तो पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा बचाव करतो. आमेन. And Jesus said, a good shepherd give his life for the sheep. आणि प्रभू येशू पुढे काय म्हणतो की उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो. आमेन. And that's what he did. आणि येशूनं वधस्तंभावर तेच केलं. And the same title that used for God in Psalm 23, David says, the Lord is my shepherd. आणि मग तेच नाव 23व्या स्तोत्रामध्ये दावीद राजा काय म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, जेहोवा रोई. आमेन. Amen. Thank you, Brother Dongre. Wow, Java Roy, Java Rafa, my healer. Okay? And the Roy, God my shepherd. Then Jesus claimed, I am the way, the truth, and life. आणि येशूने दावा केला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून स्वर्गीय पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही. आमेन. All the religious leader, prophet, they said, let me show you a way. आणि अनेक संदेष्टांनी सांगितलं की मला तुम्हाला मार्ग दाखवू दे, स्वर्गाचा किंवा मोक्षाचा. But Jesus said, I am the way. आणि येशू म्हणाला मी तुम्हाला मार्ग दाखवतो स्वर्गाचा, असं नव्हे तर येशू म्हणतो मार्ग मीच आहे,
माझ्याद्वारे what a आल्या वाचून difference. त्याकडे कोणी जाऊ शकत नाही. Many religious leaders and जो आणि philosophers, they येशू said, या yeah, many religious leaders and the या philosopher, they said, हम्म. I'm searching for the truth. हा. आणि जगातील अनेक तत्वज्ञ आणि धार्मिक पुढारी, नेते, साधू, संत काय म्हणतात की मी सत्याच्या शोधात आहे, मला अजून सत्य गवसलेलं नाही, सापडलेलं नाही. And Jesus said, I am the truth. आणि येशू म्हणतो मीच सत्य आहे. Then Jesus said, I'm the true wine. आणि प्रभू येशू काय म्हणाला योहान 15 मध्ये की मी खरा द्राक्षवेल आहे. And with that, once we are connected, we bear fruit. हा. आणि मग येशू म्हणाला मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. आम्ही फाटे आहोत आणि येशू नावाच्या द्राक्षवेलाला आम्ही जोडले गेलेले आहोत, जेणेकरून त्या द्राक्षवेलातील जीवन रस आम्हामध्ये येऊन आमचं जीवन आशीर्वादित होईल. आमेन. Another one, Jesus said, I am the resurrection and life. आणि प्रभू येशू काय म्हणाला लाजारसाच्या मृत्यूनंतर की मार्थेला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आमेन. The Bible says those who die in Christ, one day they will come back to life. या. आणि पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं थेसलोनिकराच्या पत्रामध्ये की प्रभूमध्ये जे मरण पावलेले आहेत किंवा झोपी गेलेले आहेत ते प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला मरणातून पुन्हा जिवंत केले जातील, पुनरुत्थित केले जातील. आमेन. There is a scientist called Michael Faraday. मायकल फॅरेडे नावाचा एक शास्त्रज्ञ मोठा होऊन गेला. He had a laboratory. त्याच्याकडे प्रयोगशाळा होती. One of his associates had a silver cup. आणि त्याच्याकडे एक चांदीचा कप किंवा प्याला होता. It was valuable. आणि तो फार मौल्यवान होता. All of a sudden, he dropped that in acid. हा. आणि या शास्त्रज्ञाकडे असलेला चांदीचा मौल्यवान प्याला त्याच्या हातातून चुकून ऍसिड मध्ये पडला. The associate was really, sorrowful. Now it's gone because that acid dissolved that silver. आणि आपल्याला माहित आहे की कुठलाही धातू जर ऍसिड मध्ये टाकला तर तो त्यामध्ये विरघळतो. आणि मग ह्या चांदीचा प्याला त्या ऍसिड मध्ये पूर्णपणे विरघळून गेला, नष्ट झाला. Michael Faraday, that scientist, said, "Don't worry, I will do something." आता हा शास्त्रज्ञच होता. तो म्हणाला ठीक आहे, हा प्याला नष्ट झाला, विरघळलेला आहे, मला आता काहीतरी केलं पाहिजे. That silver cup was not seen. That silver cup was not seen in that acid. आता हा ऍसिड मध्ये पडलेला चांदीचा कप म्हणून दिसत नव्हता. तो ऍसिड मध्ये पूर्णपणे विरघळून गेलेला होता. But all of a sudden, Michael threw a chemical, and then that
silver appeared. हा. आणि मग या शास्त्रज्ञाने काय केलं, त्याच्यामध्ये काहीतरी रसायन टाकली, जेणेकरून हा जो चांदीचा कप होता त्या ऍसिड मध्ये असलेली चांदी त्यानं वेगळी केली. आमेन. And made that beautiful cup again. आणि मग त्या चांदीपासून पुन्हा त्यानं हा सुंदर असा कप बनवला. ऍसिड मधून चांदी वेगळी केली रसायनांचा उपयोग करून, आणि त्या चांदीपासून पुन्हा होता तसा एक कप बनवला जो ऍसिड मध्ये विरघळलेला होता. Disappeared. हा. आता ऍसिड मध्ये पडलेला कप पूर्णपणे विरघळला होता, नष्ट झाला होता, दिसत नव्हता. Too bad. पण या शास्त्रज्ञाने काय केलं, आपल्या प्रयोगाच्या द्वारे रसायनांचा वापर करून ती चांदी परत मिळवली आणि तो पुन्हा कप होता तसा तयार केला. If the man with his limited wisdom can do things like that, how much more God could do that? हा. आणि मनुष्य ज्याच्या बुद्धीला मर्यादा आहेत, ज्ञानाला मर्यादा आहेत, तो आपल्या ज्ञानाच्या बुद्धीच्या द्वारे असं काही करत असेल तर देव जो ज्ञानाचा निर्माण करता आहे तो कितीतरी अधिक पटीनं अशा गोष्टी करू शकत नाही का? The Bible says those who believe in Jesus Christ, when Jesus comes back, the graves will be opened and the saints will get a glorified body, much better than this physical body. आणि मग देवाचं वचन आम्हाला काय सांगतं नव्या करारामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होईल, त्यावेळेला येशू ख्रिस्तामधील विश्वास ठेवून मेलेले, झोपी गेलेले पुन्हा उठतील. त्यांना प्रभू येशू सारखे गौरवी शरीर प्राप्त होईल आणि ते प्रभू येशू बरोबर आतमध्ये स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील. आमेन. It might seem that in the graves there will be just the ashes and those bones, but God can bring everything back. आणि आम्हाला काय वाटेल की आता अनेक वर्षापूर्वी मेलेल्या लोकांची केवळ माती झालेली आहे, काही त्यांची हाडं असतील, राख झालेले असेल, पण देव त्या राखेतून, त्या हाडांमधूनही त्या व्यक्तीला पुन्हा उभा करील, नवीन शरीराने उभा करील आणि ते स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाबरोबर अनंत काळासाठी राहतील. आमेन. Because Jesus is the resurrection and life. कारण प्रभू येशू ख्रिस्त हाच पुनरुत्थान आहे आणि जीवनही आहे. आमेन. And because of the resurrection of Jesus Christ, we have hope here on this life and the life after. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन असल्यामुळे आणि पुनरुत्थान असल्यामुळे या जीवनामध्ये, या जगामध्ये आम्हाला एक गौरवी आशा आहे आणि मरणानंतरच्या जगामध्ये, येणाऱ्या जगामध्ये देखील आम्हाला आशा आहे. आमेन. And next week, we are going to talk about the crucifixion of Jesus and the resurrection of Jesus. पुढच्या आठवड्याला आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान या विषयीचा अभ्यास करणार आहोत. आमेन. Amen. Praise God. God bless you. Have a wonderful evening and wonderful week. या ठिकाणी आपण हा वर्ग समाप्त करत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत विश्वासामध्ये राहा, सेवेमध्ये राहा, Yes. सर्वांसाठी प्रार्थनेमध्ये राहा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. गॉड ब्लेस यू. God थँक्यू bless पास्टर. you. Thank you, dear brother. Thank you, Brother Dongai. थँक्यू. Wonderful. Bye-bye.